मित्रांनो, आता आम्ही आहोत श्रीरामपूरमध्ये. 8:20 झालेले आहेत. हे बघा, 8:20 झाले. श्रीरामपूरच्या बसस्टँडमध्ये आहोत आणि आता इथून पुढचा प्रवास राहिलेला आहे फक्त 44 किलोमीटर. आमच्या टार्गेटच्या अगदी जवळजवळ आम्ही आलो. अरे बच्चन, हो, आता इथून पुढचा प्रवास फक्त 44 किलोमीटर राहिलेला आहे. त्यामुळे कंटिन्यू बघत राहा. आता लॉज बघायचं आहे, कारण तिथे राहण्यासाठी रूम कशी भेटती, काय भेटती, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्यामुळे कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. खूप त्रास झालेला आज उन्हात, त्यामुळे तुमच्यासाठी मेहनत करून हा ब्लॉग बनवतो. त्यामुळे कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही आलेलो आहोत. राहता म्हणून गाव आहे, हे बघा समोर. आणि राहत्यामध्ये आता आलो. इथून पुढे आता शिर्डी, मला वाटतं की एक 7 किलोमीटर राहिलेली आहे. आणि पुढचा आता प्रवास जो आहे आपला शिर्डीचा आहे, कारण आपण सकाळी निघालेलो आहोत. आणि फायनली हे भाऊ भेटलेले आहेत. हे बघा, काय नाव आहे दादा तुमचं? शंकर पवार. हे भाऊ भेटले रस्त्याने, बाईकवरती होते. आणि त्यांनी चहा पाजण्यासाठी आणलं, पण चहा कुठे भेटला नाही. ते आम्हाला कुल्फी खाऊ घालत आहेत. आणि खूप भारी वाटलं, कारण बाबांच्या भक्तीमध्ये राहणारे हे लोक आहेत. बाबांवरती विश्वास, प्रेम करणारे हे लोक आहेत. आणि बाबांच्या गावात आल्यावर सगळ्यात पहिला पाहुणचार माझा ह्या पवार भाऊंनी केलेला आहे. भाऊ, मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी पूर्ण माहितीसुद्धा सांगितलेली, कशाप्रकारे तिथं दर्शन घ्यायचं आहे, कुठे थांबायचं आहे, काय थांबायचं आहे. आणि जेवढं आपल्याला परवडेबल आहे तेवढं आपण शक्यतो करतो आहे. आणि बच्चन पण आहे बघा, सोबतच आलोत, कारण आता प्रवास खूप झालेला आहे. बघा, आपली स्कूटर पण आहे. आणि आता तिथे गेल्यानंतर ज्या कामासाठी आलेलो आहोत, बाबांच्या दर्शनासाठी, आपल्या कामासाठी, ते काम आपण पूर्ण करणार आहोत. त्याच्यामुळे रूमवर जाईपर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. नॅशनल हायवे 160. मित्रांनो, आता इथे शिर्डीमध्ये आलेलो आहोत आणि समोरच हे साईबाबा संस्थांचं भक्ती निवास आहे. तर ह्या भक्ती निवासमध्ये जाण्याकरिता, तिथे रूम घेण्याकरिता अशा प्रकारे हे आधार कार्ड लागतात, त्याचे झेरॉक्स. आता आतमध्ये चाललेलो आहोत, तिथलीही प्रोसिजर दाखवणार आहे तुम्हाला कशी काय आहे ते. अगदी रस्त्याच्या कडेलाच हे भक्ती निवास आहे बघा. आपल्या बजेटमध्ये आपल्याला स्वस्तात आपल्याला परवडणारं हे भक्ती निवास आहे. इथे तुम्ही राहू शकता. असं बाहेर जर घेतली रूम तर 1000-1500 रुपये घेता. आणि साधारणपणे इथं जर घेतलं तर आपल्याला आपल्या बजेटमध्ये बसू शकतं. आता पुढचंही प्रोसिजर बघा कशा प्रकारे ते. पार्किंगसाठी सुद्धा खूप मोठी जागा आहे, हे बघा. तर मित्रांनो, फायनली आपल्याला आता रूम भेटलेली. साईराम प्लाझा म्हणून इथे हॉटेल आहे. आणि हे बेड आहेत. 3 दिवसाकरिता आपण इथे ही रूम घेतलेली आहे. समोरच गाडी पार्किंगला पण जागा आहे. आणि बाबांचे फोटो लागलेले आहेत समोर. हे भक्तिनिवासपासून आपण जर आलोत ना, तर अगदी भक्तिनिवासपासून हे सरळच, हे बघा समोर हायवे रोड आहे. आणि तिथूनच हे साईराम प्लाझा म्हणून आहे ही बिल्डिंग. त्याच्या शेजारीच हे साई बालाजी म्हणून पण आहे. गाडीला आपल्या पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे. आणि आवडलं आहे म्हणून घेतो आहे. चला, आता जातो आहे तिकडे समाधी मंदिराकडे. आता फ्रेश होऊन तुम्हाला दर्शन बाहेरूनच आता करवतो. अस्सलामु अलैकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. आज सकाळी उठलो होतो, आंघोळ केलेली आहे. आणि आत्ता सकाळी आम्ही निघालेलो आहोत बाबांच्या दर्शनासाठी. गाडी पण तिकडेच घेऊन जायची, कारण गाडीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत की जर शक्यतो झालंच तर आपण द्वारकामाईमध्ये गाडी घेऊन जाऊ शकतो. वाघमारे साहेबांनी झाले आंघोळ? हो, मस्त. ती बघा बाहेर घेऊन दिसते आपली, उभा केलेली तिथे. आणि आता इथून निघणार आहोत. आणि सर्वांसाठी दुआ प्रार्थना करणार आहे बाबाकडे. त्यासाठी आपला सपोर्ट आणि आपलं प्रेम हे कायम पाठीशी राहू द्या. तर आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या. आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त प्रेम द्या. चला, कंटिन्यू बघूया. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत बाबांचं दर्शन घेऊन. आणि बच्चनमुळे माझं दर्शन आज लवकरच झालं. तुम्ही हे बघा, बाबांच्या मंदिराच्या बाहेरचं हे परिसर. प्रत्येक गोष्टीसाठी नशीब लागतं. आज सोमवार
आणि त्यातली त्यात मॉर्निंग सकाळची इथे शिर्डीमध्ये खरंच नशीब आहे. बघा बाबांचं किती चांगला हॉटेलच्या बाहेर फोटो आहे. आणि हाच तो परिसर ज्या परिसरामध्ये बाबा इथे राहिलेले आहेत, वावरलेले आहेत. आणि आता चला पुढे आता चहा वगैरे नाश्ता करायचा आहे. आणि परत एकदा तुम्हाला हा श्री साईबाबा मंदिर परिसर आपलं जे आहे खूप म्हणजे खूप लवकर फास्ट आमचं दर्शन झालेलं आहे आज. मित्रांनो, हा जो गर्दी तुम्ही जर बघू शकताय ना, ती द्वारकामाईमध्ये आहे. आणि समोर ही बाबांची चावडी आहे. तुम्हाला समोर दाखवतोच मी. हीच चावडी. आणि चावडीच्या अगदी ह्या द्वारकामाईच्या प्रांगणामध्ये तिथे माझी गाडी पार्क केली. इथं वाघमारे साहेब ते बघा, तिथं दिसत असेल तुम्हाला ते आपली ज्युपिटर. आणि इथून अगदी इकडेच हे मंदिर आहे बाबांचं. ही चावडी आहे. ही बघा, इथे ही चावडी बाबांची ही चावडी आहे. चावडीचं दर्शन करूया. हे बाबा अब्दुल रहमान बाबांची झोपडी आहे. हे बघा मित्रांनो, ही द्वारकामाई आहे. ही बघा, दर्शन नक्कीच आतमधून होणार आहे, त्यात काही शंका नाही. पण बाबांचं दर्शन पूर्ण झालं हेच मोठे गोष्ट आहे बाबांच्या ह्याच्यामध्ये. मला दुसरं मी दाखवत आहे की सगळ्यात मोठी विशिष्ट गोष्ट काय आहे. हे बघा, जे काचाच्या मध्ये ना जिथे बाबा बसत होते का, तो दगडसुद्धा इथं ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा, इथे दर्शन घेतात लोक. आणि हे द्वारकामाई बाबांचं अशा प्रकारचं इथं हे सगळं भक्तगण सकाळी येतात.